आईला कसला डेंजर झालं का? थोडं राहिलंय ब्लॉग अपलोड होतोय 10-15 मिनिटं लागतात. मग लवकर आंघोळ करून घे. घेतो ज्वारी धुयाची चाळून द्यायची. आणि पप्पा पण त्यांचा मोबाईल न्यायला आलाय आणि मला 42% चार्जिंग होती तेव्हा दिला होता. पप्पा म्हणतात मला 50% दिला. 42% होते तेव्हा दिला होता. मनाने केलं काय म्हणून 49 पर्यंत आता मी वापरला नाही 49 पर्यंत वापरला तुम्ही. तुला 42 कसं राहिलं मग? अहो मी 4 वाजल्यापासून वापरतोय त्याला. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता आंघोळ करून रेडी झालोय. कालच्याला मारुतीच्या मंदिरात नाही गेलो. पप्पा म्हणले आजच्याला शनिवार आहे उद्या चला. आजच्याला मस्तपैकी मारुतीच्या मंदिरात जाऊ आणि तिथला ब्लॉग पण शूट करू. आजच्याला गाडी नाही, आजच्याला भाऊ गाडी घेऊन जाणार आहे. आज मस्तपैकी कोणाची सायकल बघू, सायकलीवर जाऊ. लय दिवसातून सायकल शिकलो, लय दिवसातून सायकल चालवणार. कारण का जशी गाडी शिकलोय का अशी सायकल कुणाची चालवलीच नाही मी. फर्स्ट टाइम आता सायकल चालवून तेव्हा गाडी शिकल्यापासून. बुट्टा शेजारी केळ कुणी ठेवले? अरे ती कालची केळ आहे काय शानी का? नाही लावशान पिकले नाही आणि याला इकडे आई बी लागली म्हणे वाट उन्हाळ्यात खायला चांगली नाही लागत. आई आजच्या दिवस नको जाऊ. आजच्या दिवस होते का? आज एकटाच आहे ना मी, कोणच नाही घरी, करमत नाही. किती लागतात मारुतीला? मी पण नाही कधी घातली. 11. तर मित्रांनो फायनली हार बनवून रेडी झालाय. सगळ्यात जास्त आहे, सगळी पानं भारी दिसतात पण ह्या पानाचं लय हाल झालेत. कारण का मला आहे ना ती पानात कसं पान उलटं पाडायचं, ववलं ना पान उलटं पडायचं. एक पान एक्स्ट्रा राहिले, ही पान काढून टाक. तर मित्रांनो फायनली मी निघालोय आता चालत. गावापासून तर 1 किलोमीटर चालत आलेलं आहे. अजून फक्त 1 किलोमीटर राहिले. सायकल बरंच बघितली पण नाही भेटली. आज सकाळची शाळा असल्यामुळे ना एकाची पण सायकल नाही भेटली, सगळी शाळेत गेल्यात. असं समजायचं की मंदिरात आजच्याला पायी जायचं, वावरात पायी जायची सवय असल्यामुळे ना काही नाही वाटत. नाहीतर ज्याला सवय नाही असं चालायचं म्हणलं ना अवघड आहे. तर मित्रांनो फायनली मारुतीच्या मंदिरात पोचलोय. पण एक पोपट झाला, एवढा हार करून आणला, तेल आणले, अगरबत्ती आणले. इथं मंदिराला कुलूप आहे, आजपर्यंत कुणीच नाही गेलेलं. तर मित्रांनो फायनली हाय ना डायरेक्ट आहे ना जाळीलाच बांधलंय आतमध्ये ना. आजपर्यंत कोणच गेलेलं नाही, सगळे फक्त 2-3च फुलं ठेवलेली आहे. एवढं लांबून आलो होतो पण काय फायदा नाही. तर मित्रांनो अगरबत्ती आणि तेल तसंच राहिले. महादेवाच्या मंदिरात जाईन म्हणलं, महादेवाचं मंदिर पण बंद. तर मित्रांनो आलोय तर महादेवाच्या पाया पडून जाऊ. महादेवाच्या मंदिराला पण आहे ना कुलूप लावलेलं. तर मित्रांनो इथे कबुतरांनी कसली घाण केली. ही वरती झुंबर दिसते ना, झुंबर वरती ना कबुतरांनी घरटे केले. तर मित्रांनो फायनली पाया पडून झाले. आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो. पोचले. आता टाइम झालाय 10:50 म्हणजे ना 11 वाजायला आले. तेवढ्या मंदिरात जाऊन काय फायदा पण नाही झाला. त्या मारुतीच्या मंदिराला कुलूप, शंकराच्या मंदिराला कुलूप. तिथली लोक म्हणले मंदिर कंटिन्यू बंद असतं, आम्ही कधी जात नाही. आता फक्त आहे ना सणालाच जाई. आता हनुमान जयंतीला एकदा गावात गेलो तर आम्ही जात नाही. त्या मंदिरात घाण पण एवढी होती ना मित्रांनो, वाटलं सुद्धा नव्हतं एवढे तिथं घाण असेल. आणि एवढ्या मेहनतीने हार करून नेला होता मारुतीच्या मंदिरात. अगरबत्ती नेली होती, तेल नेलं होतं, त्यातलं काहीच नाही. अगरबत्ती आणि तेल ते सगळंच माघारी आणले. आणि खरं सांगू का, आई मला म्हणली होती जाऊ नको, ते मंदिर बंद असते. मला वाटलं आजच्याला शनिवार आहे चालू असणार, कारण का आजच्याला मारुतीचा वार आहे, पण मंदिर बंद होतं. लय मनाला एवढं वाईट वाटलं का नाही. 2 किलोमीटर चालत गेलो
2 किलोमीटर घरी परत आलो. आता असले एवढे पाय दुखतात का नाही. एकदा तरी मारुतीच्या गळ्यात तर माळ पडली असते नाही ती मी बनवलेली, लय भारी वाटलं असतं. एवढंच मला वाईट वाटतं. मित्रांनो जेवायला बसलोय त्या मुंग्यांच्या नादात मला जेवण पण राहिलं. जेवाय मेथीची भाजी, चपाती आणि नमकीन शेव. नमकीन शेव असली का नाही त्याला 1-1.5 चपाती जास्तच जाते तोंडी लावाय. तर मित्रांनो नळाला पाणी आले, नळी लावू आणि गार्डनला पाणी देऊ. काय एवढे टेन्शन मध्ये बसल्या. पप्पा पण टेन्शन मध्ये. काय दोघं एक काय निर्णय केलाय काय दोघांनी टेन्शन मध्ये बसायचं. अरे काय टेन्शन काय बाबा. मंदिरात गेल्या माझ्यावर पोपट झाला माहिती का. मंदिरात कोणते मारुतीच्या कधी आजच्याला. पण मी सांगितलं ना तू इथं जा म्हणून, दार उघडे नसते. मला काय माहिती तवा. काय केली मग ती पानाची? ह्याला बांधली, जाळीला बांधली कोणत्या? त्या बाहेर. रिया सायकलीचं शीट कुणी तोडलं. अय शीट कुणी तोडलं. आता बसणार कसा याच्यावर. कसा बसणार. आता बसणार कसा पण तू. हा तसा ना. तर मित्रांनो मी नाही निघालो इथल्या मारुतीच्या मंदिरात. सकाळच्या मंदिरात तर अगरबत्ती पण नाही, तेल पण नाही टाकायला भेटलं कुलूप असल्यामुळे. आता काय काय घेतलं घेतले अगरबत्ती, तेल, साखर. मी सकाळी साखर नव्हती. तर मित्रांनो फायनली देवाच्या पाया पडून आम्ही चाललो घरी. तो डिस्प्ले लय भरलेला आहे. रामकृष्ण हरी बोला माऊली 1 नंबर डिस्प्ले आहे. आणि छोटे छोटे बच्चे खेळत असल्यामुळे तिथे काय बोलाय पण चान्स नव्हता. त्यांचे खेळणे इम्पॉर्टंट आहे, कारण का एवढी पोरं मोबाईलपासून लांब राहिलेत म्हणजे काय जोग. तर मित्रांनो भाऊ सकाळी गेलाय, आता टाइम झालाय यार. मला असं टाइम बघायचं. हा 7:43 जवळजवळ 8 वाजायला आल्यात. गाडी काय नेलेली काय टेन्शन नाही. तिथून गाडी बसायची यायचं. गाडी नाही ना गेलं मग अवघड आहे, गाड्या भेटत नाही. अजून लाडू वाटप चालू आहे. बाद झालं एकच घे. एक घे, एकच दे रे, 4 नको मला. रियांसला दिलदार झालायला का दर आधी. इतर वेळी रियांसला लाडू आणायला लावला, त्याला काहीतरी घरातलं आणायला नाही संपलं. आजच्याला लई दिलदार 4 लाडू दिलं होतं. म्हणलं तूच का. तर मित्रांनो रिया इथं कशी दिसते आणि ह्याच्यात बघा कशी दिसते. मोच्या तोंडाची दिसते. मोच्या इकडे कर इकडे कर. मित्रांनो माझ्या फिल्टर घेतो आतला डेंजर दिसतंय का नाही. मला घेतो कसलं डेंजर फिल्टर दिसतोय. स्नॅपचॅट आहे ना. ते आधी माय नको घेऊ इकडे. आतापर्यंत सगळ्या डेंजर हे फिल्टर आहे. आदिती आईला लाव ना स्नॅपचॅटचा फिल्टर. ते गोलू मोलू लाव ना. कसला डेंजर. आईला कसला डेंजर दिसतंय फिल्टर. आईला घाल तरी ऐका रिअल मध्ये. तर मित्रांनो अचानक टीव्ही बंद पडलाय. आई आली पप्पाचा मोबाईल घेऊन. पप्पाला जर कळालं ना मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे. तर मित्रांनो पप्पाच्या मोबाईल मध्ये ना टेटस बघायला लय मजा येते, कारण का लय टेटस असतात. कमीत कमी ते ना 60-70 टेटस असतात. आता माझ्या तर मोबाईल मध्ये व्हॉट्सअप पण नाही. काय चाललंय, कुणाचा बर्थडे, कुणाचं काय काहीच कळत नाही. व्हॉट्सअपच नाही याच्यात. फेसबुक आहे ते पण मी व्हिडिओ टाकली की डिलीट करतो. यूट्यूब तर डिलीट होत नाही. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.